नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आनंदी, उत्साही, एनर्जेटिक. यस, असायलाच पाहिजे. मित्रांनो, आपण बऱ्याच गोष्टीमध्ये आपली स्पेशालिटी असते आणि करतो आपण काम वेगळं, आणि सर्वच कामं आपण करायला जातो. त्यामुळं काय होतं की आपण गुंतून राहतो आणि आपली स्पेशालिटीवर आपल्याला काम करायला होत नाही. जर आपण सर्वांनी ठरवलं की माझी स्पेशालिटी आहे, याच्यावर मला काम करायचं आहे, तर त्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो. पण होतं उलटं. आपण सर्वच काम करायला जातो. कोणी आपल्याला विचारलं, तुम्ही हे करता का? बरं, हो करतो, करू शकतो. कोणी म्हटलं, हे करू शकतो का? हो करू शकतो, मी करतो. आपल्याला वाटतं की त्यामधून आपण जास्त बिझनेस मिळेल. पण बघा मित्रांनो, जे जास्त पैसे कमवतात जे स्पेशलिस्ट आहे. आपण दवाखान्यात जेव्हा जायचं असेल तर आपण बघतो स्पेशलिस्ट डॉक्टर असायला पाहिजे, आणि स्पेशलिस्टकडे आपण जातो. आणि नॉर्मल डॉक्टरपेक्षा स्पेशलिस्टची फी आपण बघितलेलीच आहे किती असते. कारण स्पेशलिस्ट जास्त पैसे घेतो, कारण त्यांना हातोडा कुठं मारायचा माहीत असतो. आणि तुम्ही जर बघितलं असेल, स्पेशलिस्टकडे जातो तेव्हा आपल्याला तपासण्याला जास्त वेळ पण नाही लागत, लवकरच तपासतात. बघितलं त्यांना कळतं की काय प्रॉब्लेम आहे, हातोडा कुठं मारायचा. आणि औषध पण खूप स्वस्त लिहितं, फक्त फीस जास्त आपल्याला वाटते, पण औषध खूप एवढं की महाग नसतं. तर मित्रांनो, आपण पण आपल्या स्पेशलिस्टवर काम केलं तर आपण पण त्यामध्ये जास्त पैसे कमवू शकतो. पण भीती आपल्याला एकच वाटते की नाही, हे माझ्याकडे काम आलं, मी घेतलं पाहिजे. आणि आपण ते काम घेतो आणि त्यात गुंतून राहतो आणि असंच गुरफटत जातो, आणि आपली जी विशेषता आहे त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. जर मित्रांनो एकदा ट्राय करून बघा, आपली विशेषता काय आहे, आपली स्पेशलिटी काय आहे, त्याच्यावर आपल्याला काय बेनिफिट अगोदर झालेले आहेत आणि काय होऊ शकतात, आणि आपण आता जे करतो त्यामध्ये आपल्याला काय बेनिफिट होतं. जर आपण ॲनालिसिस केलं तर आपल्याला कळून येईल की मॅक्झिमम माझा जो बिझनेस येतो, तुम्हाला माझी जी स्पेशलिटी आहे त्याच्यामुळून येतो. 80%, 70-80% बिझनेस आपल्याला आपल्या स्पेशलिटीमधून मिळतो, आणि 20-30% बिझनेस आपण जो म्हणतो हे पण मी करतो, ते पण करतो, त्यातून आपल्याला मिळतो. हे आपण कधी ॲनालिसिसच करत नाही. मित्रांनो, एकदा करून बघा ॲनालिसिस, आपल्याला जाणवेल की आपण किती मिस करतोय. त्यामुळे आपली तारांबळ उडते ती वेगळीच. जर 70-80% बिझनेस आपल्या स्पेशलिटीमध्ये येत असेल आणि त्यामध्ये फक्त आपली 20% एनर्जी जात असेल, आणि 20-30 बिझनेस जर आपल्याला 80% काम करावं लागत असेल, तर हे खरंच रिव्ह्यू करण्यासारखं आहे. तरी सर्वांनी ह्या गोष्टी रिव्ह्यू करावा ही माझी विनंती आहे. मी पण माझ्या स्पेशलिटीवर काम करायला जेव्हा सुरुवात केली त्यावर आम्हाला जास्त बेनिफिट मिळालं. तर मला सांगायला आनंद वाटेल की मला स्पीकरमध्ये खूप इंटरेस्ट आहे, त्यामध्ये खूप मला उत्साह येतो काम करायला, आणि कधी त्यामध्ये थकत नाही. डेमो दाखवताना थकत नाही, ऑर्डर घ्यायला थकत नाही, आणि नवीन नवीन प्रॉडक्ट ट्राय करायला कधी कंटाळा येत नाही. ही माझी स्पेशलिटी आहे. आणि त्या रिव्हेन्यू जर मी करून बघितलं, माझा रिव्हेन्यू स्पीकर, पार्टी स्पीकर यामधून जास्त येतो. आणि आपण करायला काय जातो, सर्व गोष्टी आपण करायला जातो, त्यामुळे आपली एनर्जी त्यामध्ये खूप जास्त वेस्ट होते.
हे जर एक्झाम्पल सांगितलं. आणि माझी स्पेशालिटी आहे, त्यामध्ये कोणाला पण काही प्रश्न असल्यात, काही विचारण्या असल्यास, कुठं काही माहिती पाहिजे असल्यास मी चांगल्या प्रकारे माहिती त्यामध्ये देऊ शकतो. तर मित्रांनो, अशीच प्रत्येकाची पण स्पेशालिटी असते, त्यावर आपण काम करायला पाहिजे आणि त्यातून आपण चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकतो. तर मित्रांनो, चला आपली स्पेशालिटी ओळखूया, थोडा टाईम आपल्याला स्वतःला देऊया आणि त्यातून आपला ट्रबल कमीत कमी ट्रबल करून जास्तीत जास्त आपण कसा बिझनेस आणू शकतो, कसा प्रॉफिट मिळवू शकतो यावर लक्ष देऊ द्या. असेच वेगवेगळे टिप्स आपल्याला डिस्कस करायचे असेल तर आपण मला संपर्क करू शकता आणि त्यासाठी आपण मला व्हॉट्सअप करू शकता, ईमेल करू शकता. परत एकदा भेटूया नवीन टिप्ससह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.